धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागून काही दिवस उलटूनही अद्याप अध्यक्ष ठरत नाही। त्यात एक नवा वाद समोर आलाय। माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी महायुतीचा विश्वासघात केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय। यावरून धाराशिव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय। या प्रकरणी आमदार तानाजी सावंत यांचे समर्थकही आक्रमक झालेत, त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत कलह दिसून येतोय। पाहूया। धाराशिवमध्ये आमदार तानाजी सावंत भाजप वाद पेटला। सावंतांनी महायुतीचा विश्वासघात केल्याचा भाजपचा आरोप। मताच्या आकडेवारीतून सावंतांची फिक्सिंग उघड। धाराशिवमध्ये निवडणुका भाजप शिवसेना महायुतीत लढली, मात्र सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही। यात आमदार तानाजी सावंत यांच्या भूमिकेमुळे नवा वाद पेटलाय। तानाजी सावंत यांच्या भूमिकेमुळेच महायुती होऊ शकली नसल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केलाय। तानाजी सावंतांनी निवडणुकीत फिक्सिंग केली असून विरोधी उमेदवारांना रसद पुरवल्याचे भाजपने आरोप केले आहेत। तसे पत्रक भाजपने काढले आहेत। भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तानाजी सावंत यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर सावंत समर्थक मैदानात उतरलेत। भाजपनेच विश्वासघात केल्याचा पलटवार सावंत समर्थकांनी केला आहे। तानाजी सावंत साहेब हे आमचे नेते आहेत, या जिल्ह्याचे भागवित आहेत। जर त्यांची बदनामी करण्याचा जर डावीतून पुढे असला तर हा शिवसैनिक हा कुठलीही त्यांची बदनामी खपून घेणार नाही। आमची भूमिका आम्ही पक्ष नेतृत्वाच्या आदेशाची वाट बघतोय। फक्त आमची एकच भूमिका, आमची जी 2 मेंबर तुम्ही घेऊन गेलात ते 2 मेंबर आमच्या लवकरात लवकर आणून द्या। येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक कडवट काय असतो, कडवट शिवसैनिक कसा असतो, आम्ही नक्कीच ह्या भाजप नेतृत्वाला या जिल्ह्यामध्ये दाखवून देऊ। भाजपाकडून जाणीवपूर्वक तानाजी सावंतांची बदनामी केली जात असून बदनामी थांबली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आलाय। आम्ही कोणाचाही विश्वासघात केलेला नाही, कुठेही महायुतीचा द्रोह केलेला नाही। ज्यांनी केला तेच आज असे ओरडतायत चोराच्या उलट्या बॉम्बाप्रमाणे। त्यामुळं हे असे आरोप करायचे यांनी बंद करावे आणि सावंत साहेबांसारखा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणाऱ्या नेत्यांवर असे बेछूट आरोप करताना 10 वेळेस विचार करावा, नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। निवडणुकीत महायुती म्हणून लढलेल्या शिवसेना भाजपामध्ये अजूनही अध्यक्षपदावरून सस्पेन्स कायम आहे। दुसरीकडे आमदार तानाजी सावंत आणि भाजप यांचा वाद पेटलाय। हा वाद कसा मिटणार? धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार? याकडे आता धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।